नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्याला राशी भविष्य पाहायचं आहे तुळ राशीपासून मीन राशीपर्यंत। राशी भविष्य म्हणजे जे चंद्रावरून असतं त्याला रास म्हणतात। आपल्या कुंडलीमध्ये आकडे लिहिलेले असतात, हे आकडे राशी दाखवतात। 1 मेष, 2 वृषभ, 3 मिथुन, 4 कर्क असे। मग ज्या आकड्या शेजारी चंद्र लिहिला तो आकडा म्हणजे जी रास आहे ती रास या चंद्राची म्हणजे तुमची असते। कुंडलीमध्ये हा चंद्र 12 स्थानांपैकी कुठेही असू शकतो, पण आता तुमच्या समोर प्रत्येक राशीच्या भविष्याच्या सांगायच्या वेळेला एक कुंडली येणार आहे, ज्या कुंडलीमध्ये प्रथम स्थान, चतुर्थ स्थान, सप्तम स्थान, दशम स्थान, पंचम स्थान, भाग्यस्थान याच्यामध्ये ज्या चंद्राचं भविष्य मी सांगणार आहे तो चंद्र लिहिलेला असणार आहे। याचा अर्थ काय, तर आयदर प्रथम किंवा चतुर्थ किंवा सप्तम किंवा दशम किंवा पंचम किंवा भाग्य या केंद्र किंवा त्रिकोण स्थानामध्ये ज्यांचा चंद्र असतो तो मुळातच शुभ परिणाम देणारा असतो। मग त्या चंद्रापासून गोचरीच्या ग्रहांचा परिणाम कसा मिळेल, हेच तर आपलं राशीचं भविष्य। म्हणजे काय की आपल्या चंद्रापासून गोचरीनी भ्रमण करणारे ग्रह जिथे जिथे शुभ भ्रमण करतायत त्या ग्रहांचा परिणाम त्यांच्या कारकत्वाप्रमाणे आपल्याला शुभ मिळतो। जे शुभ भ्रमण करत नाहीत त्यांचा शुभ मिळत नाही। म्हणून या स्थानांमध्ये त्या राशी लिहिलेल्या तुम्हाला दिसतील। याच्याशिवाय गोचरीनी बळ द्यायच्या आधी सुद्धा हा जो चंद्र कुंडलीत लिहिलेला असतो हा तुमच्या कुंडलीच्या वर ल म्हणून 4 आकडे आणि चम म्हणून 4 आकडे असतात। ते तुमच्या लग्नाचे राशी अंश कला विकला आणि चंद्राचं राशी अंश कला विकला असतात। म्हणजे चंद्र किती अंशात आहे हे तिथे दिसतं। चंद्र कुठल्याही कुंडलीतला 10 अंश ते 20 अंश कुठल्याही राशीमध्ये असेल तर तो युवावस्थेमध्ये म्हणजे व्यवस्थित परिणाम देणारा असतो। तसंच शुद्ध चतुर्थी ते वद्य चतुर्थी ज्यांचा जन्म असतो तो चंद्र शुभ। क्षयतिथीला चंद्र असेल तर तो जन्म असेल क्षयतिथीचा तर तो चंद्र शुभ नाही। चंद्र कुंडलीमध्ये जिथे आहे तिथे त्याच्या दोन्ही बाजूला ग्रह असतील तर ते त्याला सपोर्ट करतात आणि त्याच्यावर जेवढ्या लोकांच्या दृष्टी जेवढ्या ग्रहांच्या दृष्टी या चंद्रावर पडतात तेवढा तो चंद्र शुभ होतो। चंद्र रवी बरोबर अस्तंगत होत नसेल तर तो शुभ आहे। अस्तंगत होणारा चंद्र, अस्तंगत परिणाम देणारा चंद्र हा शुभ चंद्र नाही। असे निकष चंद्राच्या शुभतेसाठी आहेत कुंडलीत असणाऱ्या। आता आपल्याला कळलं आपल्या कुंडलीतला चंद्र शुभ कसा बघायचा। आता आपण सुरू करूया तुळ रास। 7 तुळ ज्यांचा चंद्र 7 आकड्याबरोबर आहे त्यांची तुळ रास आहे। या तुळ राशीचं 18 ऑक्टोबर ते 18 जानेवारी या 3 महिन्यामध्ये ह्या लोकांना कसे दिवस आहेत, प्रत्येक ग्रह यांना कसं फळ देणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे। तुळ रास ज्यांची असते ती चित्रा नक्षत्रात किंवा स्वाती नक्षत्रात किंवा विशाखा नक्षत्रात असते। ज्यांचा चंद्र तुळेमधला चित्रा नक्षत्रात आहे त्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र आणि मंगळ आणि चित्रा नक्षत्राचे जे चरण स्वामी आहेत 3 आणि 4 चरण आहेत ते ग्रह, ज्यांचं स्वाती आहे त्यांचा शुक्र, राहू आणि गुरु आणि शनी हे ग्रह। ज्यांचं विशाखा नक्षत्र आहे त्यांचा गुरु हा स्वामी आहे नक्षत्राचा, त्यामुळे शुक्र, गुरु आणि मेषेचा मंगळ, वृषभेचा शुक्र आणि मिथुनेचा बुध हे 3 ग्रह कुंडलीमध्ये शुभ असतील आणि बाकीचे निकष असतील तर तुमचा चंद्र कुंडलीतला शुभच आहे। म्हणजे असं बघा, चंद्र म्हणजे मन आहे। जेव्हा एखादा माणूस स्वभावाने अतिशय चांगला असतो, पॉझिटिव्ह असतो, कुणाशीही भांडत नसतो, सगळ्यांशी सलोख्याने वागत असतो, ज्याला इगो नसतो, असा अतिशय हॅपी गो लकी आणि हेल्पिंग माणूस असतो, त्याला कसाही चंद्र आला गोचरीने, कुठलाही ग्रह कसाही आला, भले 7:30 सुरू झाली, याच्या चंद्राला त्रास नाही होत कारण तो पॉझिटिव्ह आहे। तुमचा चंद्र पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला ग्रहांचे त्रास होतच नाहीत, पण ग्रहांचे परिणाम मात्र वेगवेगळे मिळणार आहेत। ऑक्टोबर ते जानेवारी या 3 महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्याकडे पंचांग असेल किंवा कॅलेंडरवर पण लिहून येतं
जेव्हा जेव्हा तूळ राशीमध्ये चंद्र आहे तेव्हा तेव्हा ते दिवस तुम्हाला नक्कीच चांगले आहेत. तुमचं नक्षत्र जे असेल ते नक्षत्रामध्ये चंद्र असेल तर तो पण तुमच्यासाठी चांगला आहे. या तूळ राशीसाठी चांगले दिवस, लक्ष्मीपूजनाचा दिवस तुमच्यासाठी उत्तम जाईल. ही रास शुक्राची म्हणजे कॅशची आहे. ऑक्टोबरमध्ये 21 आणि 22 तारीख, नोव्हेंबरमध्ये 16 आणि 17 तारीख, डिसेंबरमध्ये 14, 15, 16 डिसेंबर आणि 11, 12, 13 जानेवारी हे दिवस तुमच्यासाठी शुभ आहेत. आता आपण आपल्या समाजामधल्या व्यक्ती या प्रत्येकजण वेगळं वेगळं काम करणारे असतात. प्रत्येकजण नोकरीच करतो असं नाही. काही धंदा करतात, काही नोकरी करतात, काही शिक्षक असतात, काही बायका गृहिणी असतात, काही मुलं विद्यार्थी दशेमध्ये असतात. एकूण कुटुंबामध्ये असणाऱ्या माणसांबद्दल पण ही रास काहीतरी सांगेल. त्यामुळे आपण प्रत्येकासाठी ही रास कशी आहे, या राशीचं भविष्य, सगळे ग्रह कसं सांगतात ते बघूया. व्यवसाय नोकरीसाठी या राशीला कसे दिवस असतील तर तूळ राशीच्या लोकांना गुरुची साथ आहे. हा व्यवसाय वृद्धी करणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर जो कर्केमध्ये येतोय तो व्यवसायात वृद्धी करणार आहे. प्रमोशनचे योग येतील, कारण गुरु षष्ठाकडे बघतोय, धनस्थानाकडे बघतोय, म्हणून घरात नवीन पाहुण्याचा जन्म होऊ शकतो. आणि तुमचा जेव्हा धनस्थानाकडे हा गुरु बघणार आहे तेव्हा नोव्हेंबरमध्ये बुध पण तिथेच येणार आहे. त्याच्यामुळे बोलून करायच्या गोष्टी, वाक्चातुर्याने करायचे नवीन करार, हे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये नवीन गिऱ्हाईक तुम्ही बिझनेसमध्ये मिळवाल. बुध हा मीडियाचा कारक आहे आणि तृतीयामध्ये येणारा शुक्र आणि डिसेंबरमध्ये येणारा मंगळ आणि रवी हे करारमदार उत्तम करतील. बोलण्यात मात्र खुलेपणा ठेवा, मग नवीन गिऱ्हाईक, मीडिया पर्सन असं उत्तम यश तुम्हाला मिळणार आहे. गुरुची दृष्टी ही नवे करार बोलण्याने धनस्थानात यशस्वी करणार आहे. तुमच्या राशीचा शनी हा मित्र आहे आणि हा शनी षष्ठामध्ये आहे. आपण जेव्हा व्यवसायाबद्दल बोलतोय तेव्हा 2, 6, 10 ही स्थानं महत्त्वाची आहेत. त्यातल्या 6व्या स्थानात तुमच्या राशीपासून 6वा आलेला शनी हा तुम्हाला संघर्षातून उत्तम फळ देणार आहे. तुम्ही नेहमीच तूळ राशीला शनी हा योगकारक ग्रह असल्यामुळे सेवाभावी असता, लोकांशी चांगलं वागता, तुम्हाला लोकांच्या बरोबर वागताना कधी कटुता अजिबात नको असते. हा रिझल्ट चांगलंच देणार आहे. आणि हा षष्ठात असल्यामुळे, मीन ह्या गुरुच्या राशीत असल्यामुळे वृद्धांची सेवा तुम्ही कराल. अधिकारात तुमच्या स्वतःच्या काहीतरी नवीन वृद्धांसाठी सुरू कराल. नोव्हेंबरपासून रवी तुमच्यामधल्या त्रुटी भरून काढेल. प्रॉपर्टीसाठी सरकारी कामं मार्गी लागतील. नवीन एजन्सी घ्यायची असेल तर नोव्हेंबर डिसेंबर हे महिने अतिशय उत्तम आहेत. तुमच्या धनस्थानातला बुध वाचेचं प्रभुत्व दाखवतो. नवीन कलाक्षेत्रात गायनाचे शिक्षण सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे. शुक्र हा राशीस्वामी आहे, त्यामुळे तो माणसं जोडण्यात पटाईत आहे. कुटुंबासाठी कुटुंबस्थानामध्ये बुधाचा शुभ योग होतोय. तो शुभ ग्रह आहे आणि तो कुटुंबस्थानाचा कारक आहे. त्याचा संयोग राशीस्वामी बरोबर कौटुंबिक नात्यामध्ये खूप चांगले परिणाम देईल. स्वतःच्या बिझनेसबरोबर नाती सांभाळाल आणि पैसाही भरपूर मिळवाल. गृहिणींसाठी ऑक्टोबर ते डिसेंबर नवीन घराचे करार किंवा नवीन घरामध्ये सुखसोयी, घरातल्या माणसांना नवीन भेटवस्तू देणं हे कराल. भावंडांशी सुखसंवाद रवी साधून देईल. खूप धीटपणे सर्व आघाड्यांवर गृहिणींना काम करावं लागेल. नोकरी करणाऱ्या गृहिणींसाठी तर कष्ट आहेतच, शनी षष्ठात आहे म्हणून. तब्येतीच्या तक्रारींवर मात्र तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. रवीवर गुरुची दृष्टी आहे, त्यामुळे नवीन वर्षात रवीमुळे तुम्हाला प्रवासाचे योग आहेत आणि रवी गुरुचा संबंध आला की गुरु कृपा होते. नवीन वर्षात नवीन कलागुणांना वाव मिळणार आहे. जानेवारी महिना सुखाचा जाणार आहे. सर्वच नात्यात, विद्यार्थी असोत, मोठी माणसी असोत, गृहिणी असोत,
म्हातारी माणसं असोत, व्यावसायिक गोष्टींमध्ये, आपल्या संततीसाठी, सगळ्यांसाठीच हा चांगला गुरु आहे. शिक्षणामध्ये नव्या गोष्टीत विद्यार्थी काहीतरी नवीन शिकतील. स्पर्धा परीक्षेमध्ये मात्र हा शनी षष्ठात आल्यामुळे फारसं यश मिळणार नाही. जोपर्यंत शनीला तुमची कपॅसिटी पटत नाही तोपर्यंत शनी तुम्हाला यश देत नाही. नवीन कोर्समध्ये इंटरेस्ट मात्र निर्माण होतो. विवाहोत्सुक तरुण तरुणींना दिवाळीनंतर विवाह ठरण्याचे योग आहेत. संतती सुखासाठी मात्र जरा जपून राहा. प्रथम संततीचा संभव असेल तर वेळी सावधगिरीने वागा, कारण राहू पंचमाशी संबंधित येतोय. दिवाळीनंतर गुरुची चांगली साथ आहे, त्यामुळे उच्च शिक्षण, परदेशी जाणं या गोष्टी पण तूळ राशीच्या व्यक्तींना शक्य होऊ शकतील. तूळ रास या 3 महिन्यामध्ये बहार आणणार आहे. कशी वाटली तुम्हाला? ज्यांची तूळ रास आहे ते खुश झालेत. माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या राशी बघायच्या आहेत आपल्याला. तोपर्यंत बाय बाय.